जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। दररोजप्रमाणे आज आपण बघणार आहोत 4 जानेवारी 2026चे चालू घडामोडीचे प्रश्न, जे आपल्याला नेहमी आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात। विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता। चला तर वेळ न गमावता आपण जाऊया आपल्या प्रश्नाकडे। स्क्रीनवरती प्रश्न आलेले आहेत। प्रश्न क्रमांक पहिला, BROचे महासंचालक म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे? तर BROचे महासंचालक म्हणून अलीकडेच लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी हे पदभार स्वीकारले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी। BROचे आपल्याला परीक्षेमध्ये फुल फॉर्म विचारले जाऊ शकतात। तर BROचे फुल फॉर्म बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन हे होते। तर तुम्ही इथे बघू शकता, हे आहेत लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग। त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया। तर वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी सीमा रस्ते संघटनेचे म्हणजेच BRO 29वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे। सीमा रस्ते संघटना देशाच्या सीमा आणि दुर्गम भागात लष्करी हालचालीसाठी धोरणात्मक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे महत्त्वाचे काम करते। ही संघटना 7 मे 1960 रोजी स्थापन झाली आहे। आजपर्यंत BROने देशभरात 63,700 किलोमीटरहून अधिक रस्ते बांधले आहेत। ही माहिती तुम्ही नोट करून घेऊ शकता, महत्त्वाचे आहे, इम्पॉर्टंट आहेत। पुढील प्रश्न, आपण जानेवारी महत्त्वाचे दिवस बघूया। जानेवारी महिन्यातील जे काही आपले मागील दिवस झालेले आहेत। तर 1 जानेवारी हा जागतिक शांतता दिन, DRDO स्थापन दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। 2 जानेवारी हा जागतिक शास्त्रकथा सायन्स फिक्शन डे आणि महाराष्ट्र पोलीस दल स्थापन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आपल्याला दिवससुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, म्हणून हे प्रश्न, ही माहितीसुद्धा महत्त्वाची आहे। चला तर पुढील प्रश्न, 14वा फ्लावर शो 2026 अलीकडे कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर 14वा फ्लावर शो 2026 हा अलीकडेच अहमदाबाद या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। तर अहमदाबाद हे गुजरात राज्यामध्ये आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय डी। तर अहमदाबाद ह्या फ्लावर शो 2013 पासून आयोजित केला जात आहे। अहमदाबादमधील फ्लावर शो ठिकाण हे साबरमती रिव्हरफ्रंट इव्हेंट सेंटर, जे अहमदाबादमध्ये आहेत। अहमदाबाद हे गुजरातचे शहर आहेत। तर गुजरातचे मुख्यमंत्री हे श्री भूपेंद्र पटेल आहेत। गुजरातचे उपमुख्यमंत्री श्री हर्ष सांघवी आणि गुजरातचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत आहे। तर एवढी माहिती लक्षात असू द्या। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आचार्य देवव्रत हे अजून कोणत्या राज्यांचे राज्यपाल आहे? तर तुम्ही ते कमेंट करून सांगा। चला तर पुढचा प्रश्न, जल्लीकट्टू 2026 अलीकडे कोठे सुरू झाला आहे? तर जल्लीकट्टू अलीकडेच हा तामिळनाडू या राज्यामध्ये सुरू झाले। पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल। जल्लीकट्टू हा थाजकुरिची गावामध्ये आणि पंडुकोटी जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। तामिळनाडूमधील महत्त्वाची माहिती बघूया। तर तामिळनाडूतील इरोड येथे रामानुज डिजिटल संग्रहालयाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलेले आहे। तामिळनाडू सरकारने
कावेरी खोऱ्यात ओटर संवर्धन उपक्रमाचे अनावरण केले आहेत. तामिळनाडूतील चेन्नई मेट्रोच्या विस्तारासाठी एडीबीने 240 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे कर्ज मंजूर केले आहेत. चेन्नई हे रिअल टाईम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर बनले आहे. तामिळनाडू सरकारने वन्यजीव संवर्धनासाठी 1 कोटी रुपयांचे विशेष बजेट जारी केले आहेत. भारतीय तटरक्षक दलाने चेन्नईमध्ये 10वा राष्ट्रीय प्रदूषण प्रतिसाद सराव आयोजित केला आहे. तामिळनाडूतील पाक येथील भारतातील पहिल्या डुंग संवर्धन अभयारण्याला IUCNने मान्यता दिली आहे. तामिळनाडू सरकारने कलाईमामणी पुरस्काराची घोषणा केली आहे. तर कोणती? कलाईमामणी या पुरस्काराची घोषणा केली आहे. माहिती महत्त्वाची आहे, नोट करून घेऊ शकता. पुढील प्रश्न, सर्व शहरी महानगरपालिकामध्ये 100% स्मार्ट ग्रिड कव्हरेज साध्य करणारे पहिले मोठे राज्य कोणते बनले आहे? तर 100% स्मार्ट ग्रिड कव्हरेज साध्य करणारे पहिले मोठे राज्य हे उत्तर प्रदेश बनलेले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय ए. तर उत्तर प्रदेश या राज्यासंबंधीची महत्त्वाची माहिती. तर उत्तर प्रदेश सरकारने पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने आता त्यांच्या सर्व सरकारी शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचन अनिवार्य केले आहेत. पंतप्रधान मोदींनी लखनौमध्ये राष्ट्रीय प्रेरणा स्थळांचे उद्घाटन केले आहेत. प्रशांत कुमार उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाचे अध्यक्ष झाले आहेत. गोरखपूरमध्ये भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन केले जाईल. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट योजना सुरू करण्यात आली आहे. कोणती योजना? तर कार्बन क्रेडिट योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली उत्तर प्रदेशमध्ये. योजनेबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे महत्त्वाचे आहेत. पुढील प्रश्न, अलीकडेच IF म्हणजे भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहेत? तर भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे प्रमुख म्हणून एअर मार्शल सीतेपल्ली श्रीनिवास यांनी पदभार स्वीकारला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय सी. हे आहेत एअर मार्शल सीतेपल्ली श्रीनिवास. प्रश्न पुढचा, मामादी डुम्बुया यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर मामादी डुम्बुया यांची अलीकडेच गिनी या देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवडणूक करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी. गिनी असं लिहितात. तर पुढील प्रश्न, पुढील महत्त्वाची माहिती आंतरराष्ट्रीयसाठी. तर आंतरराष्ट्रीय माहिती, चिलीच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत होजे अँटोनियो कास्ट यांनी विजय मिळवला आहे. चेक प्रजासत्ताच्या पंतप्रधानपदी आंद्रेज बाबिस यांची पुन्हा शपथ घेण्यात आली आहे. टांझानियाच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत सामिया सुलूह हसन हे विजयी झाले आहेत. पॉल बिया हे कॅमेरूनचे नवे अध्यक्ष झालेले आहेत. बॉलिव्हियाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रॉड्रिगो पाच यांनी विजय मिळवला आहे. पुढील प्रश्न, कुशावती कोणत्या राज्याचा तिसरा जिल्हा बनला आहे? तर महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही या प्रश्नाला स्टार मार्क करून घेऊ शकता. बघा, तर कुशावती हा गोवा या राज्याचा तिसरा जिल्हा बनलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय सी. तर गोव्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर 56वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव हा गोव्यात होणार आहे, झालेला आहे. आंतरराष्ट्रीय खारटपणा परिषद वी केअर 2025 ही सुद्धा गोव्यात सुरू झालेली होती. फाईड बुद्धिबळ जागतिक कर्मा 2025चे उद्घाटन गोव्यात झाले आहेत.
गोवा सरकारने शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे. 7व्या आंतरराष्ट्रीय जांभळ्या महोत्सवाची 3री आवृत्ती पणजी येथे पार पडली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यात म्हणजे घरे ही योजना सुरू केलेली आहे. गोव्याबद्दल एवढी माहिती महत्त्वाची आहे. पुढील प्रश्न, भारतातील सध्या कोणते राज्य अलीकडे 8वा वेतन आयोग स्थापन करणारे राज्य बनले आहेत? तर भारतातील अलीकडेच 8वा वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य हे आसाम बनलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल आपलं पर्याय सी. आसामबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर देहिंग पतकाई राष्ट्रीय उद्यान हे पूर्वीचे ॲमेझॉन म्हणून ओळखले जाते. आसामच्या चराईदेव जिल्ह्यात असलेल्या अहोम राजवंशाच्या ढिगाऱ्यासारख्या दफनभूमीवर 2 डिसेंबर रोजी आसाम दिन साजरा केला जातो. आसाममध्ये 0 गेंड्याचे शिकार झालेले आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही जानेवारी 2026मध्ये आसाममध्ये 6 अत्यंत धोक्यात असलेल्या गिधाडांना सोडणार आहेत. आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला 27वा नवरत्न दर्जा मिळाला आहे. आसाममध्ये प्रेरणा योजना सुरू करण्यात आली होती, जेणेकरून 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची तयारी करता येईल. आसाम मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यासाठी विधेयक मंजूर केलेले आहेत. आसाममधील बोडो लोकांच्या साठी या धर्माला स्वतंत्र जनगणना संहिता मिळाली आहे. आणि आसाममध्ये कटिबहू हा उत्सव साजरा करण्यात आला आहे किंवा बिहू हा उत्सव साजरा करण्यात येतो. एवढी माहिती आसामसाठी महत्त्वाची आहेत. प्रश्न पुढचा, भारतीय महिला हॉकी संघाने अलीकडेच महिला आशिया कप 2025मध्ये कोणते पदक जिंकले आहेत? तर भारतीय महिला हॉकी संघाने अलीकडेच महिला आशिया कप 2025मध्ये रौप्य पदक जिंकलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय सी. प्रश्न पुढचा, सार्वजनिक विश्वस्त विधेयक 2026 अलीकडे कोठे मंजूर करण्यात आले? तर विश्वस्त विधेयक 2026 हे दिल्ली सरकार यांनी मंजूर केलेले आहेत. ते या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी. पुढील प्रश्न, ध्रुव NG सिव्हिल व्हेरियंट हे हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला कोणी हिरवा झेंडा दाखवला आहे? तर ध्रुव NG सिव्हिल व्हेरियंट या हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला राममोहन नायडू यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय डी. तर महत्त्वाची माहिती त्यांच्याबद्दल, तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हेलिकॉप्टर विभागात ध्रुव NG सिव्हिल व्हेरियंट या हेलिकॉप्टरच्या पहिल्या उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवला आहे. या हेलिकॉप्टरला त्यांच्या स्वदेशी शक्ती इंजिनसाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA कडून नागरिक प्रमाणपत्र मिळाले आहेत. पुढील प्रश्न 11, 15 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणाऱ्या AI इम्पॅक्ट समिटचे आयोजन कोणता देश करेल? तर बघा, 15 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणाऱ्या AI इम्पॅक्ट समिटचे आयोजन हा आपला प्रिय भारत देश करेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय बी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसे आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रश्न आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. प्रश्न क्रमांक 12, गंगा खोऱ्यातील कोणत्या प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजनन अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी सरकारने एका प्रकल्पाला मान्यता दिली आहे? तर बघा, गंगा खोऱ्यातील वाळूच्या टापूवरील पक्ष्याचे प्रजनन अधिवास या पक्ष्याच्या प्रजनन अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
वाळूच्या टापूवरील पक्ष्याचे प्रजनन अधिवास म्हणजे सँडबार नेस्टिंग असे सुद्धा म्हटले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय बी. विद्यार्थी मित्रांनो, हे आपले आज आपण 12 प्रश्न बघितले आहेत आपण 4 जानेवारी या दिवशीचे. तर असेच प्रश्न बघण्यासाठी तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता आणि टेलिग्रामवरती सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलला जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी, आसामच्या कोणत्या कंपनीला 27वा नवरत्न दर्जा मिळाला आहे? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रश्नाला, चालू घडामोडीच्या प्रश्नांना बघण्यासाठी चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.